आता आपण काही आपल्या कामाच्या बातम्या बघणार आहोत। मुंबईतील सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरांनी उसळी घेतली। अवघ्या 21 दिवसात सोन्याच्या दरात सुमारे 9,000 तर चांदीने 19,000 रुपयांची झेप घेतली आहे। सध्या मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 1,45,000 आहे। चांदी प्रति किलो 2,60,000च्या आसपास। वर्षाच्या पहिल्याच महिन्यात झालेली ही दरवाढ सराफा बाजारात चर्चेचा विषय ठरली आहे। जागतिक बाजारातील अस्थिरता, डॉलरमधील चढउतार, भूराजकीय तणाव तसंच सुरक्षित गुंतवणुकीत वाढलेला कल यामुळे मौल्यवान धातूंना जोरदार मागणी आहे। तर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया तब्बल 67 पैशांनी कोसळला। बुधवारी 91.64 या ऐतिहासिक निच्चांकीवर तो बंद झाला। जागतिक अनिश्चितता, परदेशी गुंतवणूकदारांकडून सततची विक्री आणि वाढत्या भूराजकीय तणावाचा मोठा फटका भारतीय चलनाला बसतोय। याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसणार आहे। आयात महाग झाल्यानं महागाई वाढणार आहे। 21 नोव्हेंबर नंतरची ही एका दिवसातली सर्वात मोठी घसरण असं तज्ञ म्हणतात। तर राज्यातील 12,000 प्राध्यापकांची पदं भरण्याची प्रक्रिया रखडली आहे। 10 विद्यापीठांमधून तब्बल 600 आणि संपूर्ण राज्यभरातील महाविद्यालयांमधील सुमारे 12,000 प्राध्यापकांची पदं भरण्याची प्रक्रिया रखडली आहे। उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने प्रक्रिया सुरू करूनही हा प्रस्ताव मंजुरीसाठी राजभवनात अडकून पडला आहे। शैक्षणिक पात्रतेसाठी 80 गुण आणि मुलाखतीचे 20 या पूर्वीच्या सूत्राऐवजी 60-40 हे सूत्र लागू करत हा प्रस्ताव राजभवनाकडे पाठवण्यात आला। दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत। मात्र प्रस्तावच राजभवनात अडकून पडल्याने ही भरती प्रक्रिया खोळंबली आहे। राज्यात बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांच्या संख्येत मोठी वाढ झाली, पण अनेक महाविद्यालयात पुरेशा संख्येनं विद्यार्थी दाखल झाले नाहीयेत। 7 महाविद्यालयात एकाही विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेला नाही। 44 महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेच्या 20% विद्यार्थी मिळाले नाहीये। या परिस्थितीतही 2026-27 या वर्षासाठी नर्सिंगच्या 132 कॉलेजांचे प्रस्ताव सादर झाल्यानं पुढील वर्षी रिक्त जागांचं प्रमाण मोठ्या संख्येनं वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते। 10वी आणि 12वीच्या परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यात आणि असं असताना परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही बसवण्यासंदर्भातील वाद मिटण्याच्या मार्गावर आहेत। शिक्षक, मुख्याध्यापक संघटना आणि राज्य परीक्षा मंडळाच्या बैठकीत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतनं या खर्चाची तरतूद करण्याबाबत सहमती झाली। मात्र आचारसंहिता त्यामध्ये आडवी येत असल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलंय। प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समिती अंतर्गत शालेय शिक्षणासाठी राखीव असलेल्या 5% निधीतनं सीसीटीव्हीचा खर्च करता येईल यावर सहमती झाली। आता लवकरच तुम्हाला क्रेडिट कार्ड प्रमाणे यूपीआय ॲप्स मधनं लहान मोठ्या खर्चासाठी 5,000 रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार आहे। यूपीआय क्रेडिट लाईनचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे क्रेडिट कार्ड प्रमाणे ते इंटरेस्ट फ्री कालावधी देतं। याचा अर्थ तुम्हाला व्याजाशिवाय पैसे परत करण्यासाठी काही दिवसांचा वेळ दिला जाईल। या बदलामुळे यूपीआय क्रेडिट लाईनची स्वीकृती झपाट्याने वाढू लागली आहे। ही एक महत्त्वपूर्ण सवलत असेल, विशेषतः ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड नाही किंवा ज्यांचे क्रेडिट स्कोअर कार्डसाठी पुरेसे मानले जात नाही त्यांच्यासाठी। सोप्या अटी, डिजिटल प्रवेश आणि लहान रकमेसाठी त्वरित क्रेडिट ते क्रेडिट कार्डसाठी हा एक मजबूत पर्याय बनू शकतो। तर आयडीबीआय बँकेची विक्री अंतिम टप्प्यात आली आहे। या संबंधानं संभाव्य खरेदीदारांकडून आर्थिक निविदा मागवल्या गेल्यात अशी माहिती सरकारच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे। या बँकेच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या खासगीकरणाच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। सर्व प्रमुख नियामक आणि सुरक्षा मंजुरी पूर्ण झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात येईल असं सूत्रांनी सांगितलेलं आहे। मात्र हा संपूर्ण व्यवहार पुढील आर्थिक वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे। तर केंद्रीय मंत्रिमंडळानं सरकारची प्रमुख अटल पेन्शन योजना 2030-31 या आर्थिक वर्षापर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता दिली। याबरोबरच प्रचार, विकासात्मक उपक्रम आणि गॅप फंडिंगसाठी आर्थिक मदत वाढवण्यास मान्यता दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं। असंघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये प्रचार, प्रसार, जागरूकता यासारख्या उपक्रमांना सरकारी पाठिंबा मिळत राहील। 19 जानेवारी 2026 पर्यंत एपीवाय अंतर्गत 8.66 कोटींपेक्षा अधिक सदस्यांची नोंदणी झालेली आहे।